जून 29. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा जून 29चा भाग खूपच छान झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सायली आणि अर्जुनपासून. अर्जुन सायलीला म्हणतो आपण सिनियरच्या घरी जाऊ. सायली प्रतिमासाठी प्रार्थना करते. इकडे प्रिया झोपलेली असते, ती उठते आणि ती नागराजला कॉल करते. नागराज कॉल उचलतो. प्रिया त्याला विचारते तुम्ही प्रतिमाच काही केलं का, काही प्लॅन बनवला का. नागराज म्हणतो माझा प्लॅन सक्सेस सुद्धा झाला. ती आगीला घाबरते. मी तोच हुकुमी एक्का वापरला. प्रिया म्हणते म्हणजे अर्जुन सायली पॅनिक झाले असतील. नागराज म्हणतो नुसते पॅनिक नाही तर ते इकडे येण्यासाठी निघाले देखील असतील. आणि तुला तुझ्या घरातलं कसं माहित नाही, तू त्याच घरात राहतेस ना. प्रिया म्हणते मी माझ्या खोलीत आहे, त्यामुळे एवढी हळू बोलत आहे. असं म्हणून ते दोघेही फोन ठेवतात. इकडे प्रताप आणि कल्पना खोलीत बसलेले असतात. प्रताप कल्पनाला विचारतो तू तुझ्या हातात मासिक कोणासाठी धरला आहेस, तू तर वाचत सुद्धा नाहीस. कल्पना म्हणते उद्याचा विचार करत आहे. प्रताप म्हणतो त्या बिझनेस एक्स्पो बद्दल एवढा कसला विचार करत आहेस. कल्पना म्हणते उद्या आपण दोघेच आहोत हे ठीक आहे, परंतु अर्जुन आणि त्याच्या बायकोला नेण्याची काय गरज होती. प्रताप म्हणतो आपल्या सगळ्या परिवाराला बोलावलं आहे आणि तन्वी आली तर तुला काही प्रॉब्लेम नाही, परंतु जर सायली आली तर तुला प्रॉब्लेम होतो. कल्पना म्हणते तुम्हाला समजत नाही, अर्जुनच्या बायकोची तब्येत नाजूक आहे, अशा गोष्टीचा तिला ताण येतो. तिथे महिपत आणि अर्जुनमध्ये काही झालं आणि त्याचा ताण घेऊन ती आजारी पडली तर. तिचं बोलणं ऐकून प्रताप हसायला लागतो. तो म्हणतो तू किती चिडलीस तरी तुझा मूळ स्वभाव जाणार नाही. तुझा स्वभाव गोड आहे, तुला सगळ्यांचीच काळजी वाटते, अगदी तुझ्या नावडत्या सुनेची सुद्धा. प्रतापचं बोलणं ऐकून कल्पना लटक्या रागाने झोपी जाते. इकडे प्रिया बाहेर येते आणि किचन मध्ये जाते. ती अर्जुन आणि सायलीच्या येण्याची वाट पाहत असते. तेवढ्यात वरतून अर्जुन खाली येतो. त्याला पाहून प्रिया लगेच पुढे होते. अर्जुन निघणार असतो तेव्हा प्रिया त्याला विचारते अर्जुन एवढ्या रात्री कुठे चालला आहेस. अर्जुन त्रासलेल्या चेहऱ्याने म्हणतो तुला सांगितलं तर नाही पाहिजे, परंतु गोष्ट तुझ्या आईबद्दल आहे. प्रतिमा आत्याची तब्येत खराब आहे, त्यामुळे मी आणि सायली तिकडे चाललो आहे. तन्वी मोठ्याने म्हणते ती माझी आई आहे आणि माझ्या आईची तब्येत खराब असताना मला कोणीही काहीच बोललं नाही. तुम्ही असं का करता माझ्यासोबत. अर्जुन प्रियाचं बोलणं ऐकून चक्रावून जातो. त्यांचं बोलणं ऐकून घरातले सगळेजण बाहेर येतात. कल्पना विचारते काय झालं आहे. प्रिया लगेच म्हणते बघा ना आई, हे कसे वागतात माझ्यासोबत. तुम्ही परस्पर का जात आहात. ते परस्पर माझ्या माहेरी चालली आहेत आणि मला कोणीही काहीही सांगितले नाही. प्रताप विचारतो काय झालं आहे प्रतिमाला. अर्जुन मला तेच माहीत नाही, मी जाऊन येतो. अश्विन म्हणतो थांब, मला पण येऊ दे, माझी तिथे गरज भासेल. कल्पना म्हणते मला वाटतं आपण सगळ्यांनीच जायला पाहिजे, आपली तिथे गरज लागेल. तुम्ही पुढे व्हा, गाड्या बाहेर काढा, तोपर्यंत मी चेंज करून आले. लगेच प्रिया नाटक करून अश्विनला म्हणते अश्विन माझ्या आईला काही होणार नाही ना, ती बरी असेल ना. अश्विन प्रियाची समजूत काढतो आणि म्हणतो काही होणार नाही, तू काळजी करू नको, चल आपण जाऊ. इकडे प्रतिमा सारखी सायलीचं नाव घेत असते. डॉक्टर देखील आलेले असतात. डॉक्टर म्हणतात त्यांचा बीपी शूट अप झाला आहे, बहुतेक त्या घाबरल्या आहेत. मला सांगा त्यांना भीती वाटेल असं काही घडलंय का. रविराज म्हणतो तिला आगीची भीती वाटते, आज तिने आग पाहिली. तेवढ्यात नागराज नाटक करून म्हणतो मीच आहे तो मूर्ख ज्याने आग लावली, असं म्हणून तो स्वतःला मारून घेतो. हे सगळं माझ्यामुळे झाले. त्यावर सुमन म्हणते तुम्ही शांत व्हा, स्वतःला दोष देऊ नका. मला एक कळत नाही की मला खोलीत बंद का केलं. त्यावर नागराज मध्येच तिचं बोलणं तोडून म्हणतो तू राहू दे, शांत बस. इकडे प्रतिमा पुन्हा सायलीचं नाव घेते. डॉक्टर म्हणतात या ज्याचं नाव घेत आहेत त्यांना लगेच बोलवा, त्यामुळे या लवकर बऱ्या होतील. तेवढ्यात तिथे सायली आणि सगळेच येतात. सायली प्रतिमाला पाहायला पुढे होते. तेवढ्यात प्रिया तिला हाताला धरून मागे ढकलते आणि बाजूला करते आणि स्वतः प्रतिमाच्या जवळ बसते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते. ती सारखी म्हणत असते आई तुला काय होत आहे. अश्विन म्हणतो तन्वी शांत रहा, पॅनिक होऊ नको. परंतु प्रतिमा काहीच उत्तर देत नाही आणि पुन्हा सायलीचे नाव घेते. कल्पना म्हणते भावोजी हे सगळं कसं झालं. अर्जुन देखील म्हणतो की प्रतिमा आत्या आगीने घाबरली आहे, पण ती आगीच्या जवळ कशी गेली. त्यावर तन्वी चिडून म्हणते आता ती आगीच्या जवळ कशी गेली हे महत्वाचं आहे का अर्जुन. माझ्यासाठी आईची काळजी जास्त गरजेची आहे. ती प्रतिमाला म्हणते आई उठ,
बघ मी आले आहे. रविराज म्हणतो. तन्वी ती सायलीचं नाव घेत आहे, त्यामुळे तिला तिथे बसू दे. ती कधीपासून सायलीचं नाव घेत आहे? तन्वी म्हणते. बाबा तिच्या मुलीने इथे असणं गरजेचं आहे, कोणी दुसऱ्या व्यक्तीने नाही. मीच इथे बसणार. प्रताप म्हणतो. पण तिला सायली पाहिजे आहे, त्यामुळे तू थोडा वेळ उठ. रविराज म्हणतो. तुला तुझी आई लवकर बरी झालेली पाहिजे आहे ना, मग सायलीला येथे बसू दे. तीच प्रतिमाचं औषध आहे. असं म्हणून रविराज सायलीला तिथे बसवतो. सायली प्रतिमाचा हात हातात घेते आणि रडायला लागते. ती प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करते. सायलीच्या गोंजारण्याने प्रतिमा शांत होते. सायली मायेने प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवते. ते पाहून प्रताप म्हणतो. प्रतिमा किती पटकन शांत झाली. सायली म्हणते. प्रतिमा आत्या मी इथे आले आहे, तुम्ही घाबरू नका. नंतर प्रिया महिपतला कॉल करते. महिपत म्हणतो. मला कशाला कॉल केला आहेस? प्रिया म्हणते. तुमची झोप उडणार आहे, तुमचं काम झालं आहे. अर्जुन आणि सायली उद्या एक्सपोला जाणार नाहीत याची गॅरंटी. महिपत म्हणतो. अरे वा, आनंदाची बातमी दिलीस, म्हणजे तू कामाची सुद्धा आहेस. प्रिया म्हणते. कौतुक करायचं तर नीट करा. महिपत पुन्हा विचारतो की मला एकदा परत सांग, मला उद्या अर्जुन आणि त्याच्या बायकोचं तोंड बघायला मिळणार नाही ना? प्रिया म्हणते. नाही, ते उद्या जाणार नाहीत आणि तुम्हाला वाटतं तितकी बिनकामाची नाही मी. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी झोपलेले असतात. सुभेदार बाहेर झोपलेले असतात, तर प्रिया आतमध्ये आरामात झोपलेली असते आणि सायली प्रतिमा जवळ असते. थोड्या वेळाने सगळे उठतात. सुमन तुम्हाला सगळ्यांसाठी चहा करून आणते. अश्विन म्हणतो. आता प्रतिमा बरी आहे का? रविराज म्हणतो. बरी आहे. ती आगीला का घाबरते आम्हाला सुद्धा माहीत नाही. अश्विन म्हणतो. आपण थोड्या वेळ वाट बघू आणि नंतर आपण तिला एक इंजेक्शन देऊ. अर्जुन देखील सायली सोबतच रूममध्ये झोपलेला असतो. सायली त्याला उठवते आणि म्हणते. प्रतिमा आत्याला अजून सुद्धा शुद्ध आली नाही, आपण त्यांना दवाखान्यात न्यायचं का? अर्जुन म्हणत होतो. त्याची गरज नाही, तू देखील आराम केलेला नाहीस, त्यामुळे तू झोपी जा. सायली म्हणते. जोपर्यंत आत्याला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अर्जुन म्हणतो. कालपर्यंत आपण एक्सपो बद्दल बोलत होतो, नंतर महिपतच्या घरात कसं शिरायचं याचा प्लॅन बनवत होतो, परंतु आता आपण अडकून पडलो. सायली म्हणते. प्रतिमा आत्याची तब्येत जास्त महत्त्वाची आहे, आपला प्लॅन आपण नंतर कधीतरी करू शकतो. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. पुढील कथानकामध्ये काय ट्विस्ट येईल हे आपण पाहूया नंतरच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, 28 जून भाग रिव्ह्यू. ठरलं तर मग या मालिकेचा जून 28चा भाग खूपच छान झालेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तिच्या मागून अर्जुन आणि सायली बाहेर येतात. प्रिया त्यांना बघते आणि विचार करते की हे दोघं इतक्या उशिरा कुठे जात आहेत. अर्जुन आणि सायली बाहेर येतात. अर्जुन म्हणतो. एवढ्या रात्री आपण काय करायचं इथे? सायली म्हणते. गवतावरून चालायचं. प्रिया मागून त्यांना पाहत असते. अर्जुन म्हणतो. नाही, चप्पल काढायची नाही, तू सुद्धा काढू नको. सायली म्हणते. या थंड गवतावरून चालल्यावर मस्त वाटेल, मस्त थंड वारा सुटला आहे, पाऊस पण नाही आहे, थंड वाऱ्यात फिरल्यावर छान वाटेल. अर्जुन म्हणतो. मी कॉलेजला असताना असंच आम्ही फिरायचो आणि या गवतावरून चालायचो. इकडे मागून प्रिया त्यांना पाहत असते. प्रिया विचार करते की यांचं बोलणं ऐकण्यात काहीही अर्थ नाही, उगाच फालतूची बडबड करत बसलेले आहेत. यांना बिझनेस एक्सपोला जाण्यापासून रोखण्यासाठी काहीतरी करायला हवं. इकडे नागराज फोन खेळत बसलेला असतो. प्रिया त्याला कॉल करते. नागराज चिडून फोन उचलतो आणि म्हणतो. भलं त्या वेळेला कशाला कॉल करत असतेस? वेळेचं भान आहे का तुला? प्रिया म्हणते. रात्रीच्या वेळेस अमेरिकेचे अध्यक्ष सोबत तुम्हाला चर्चा करायची असते का? तंगड्यावर करून मोबाईलवर गेम खेळत असणार ना तुम्ही? ऐका, काम महत्त्वाचं आहे. उद्या अर्जुन आणि सायली एका कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि महिपतला संशय आहे की तिथे काहीतरी ते करणार आहेत. त्यांना तिथे जाण्यापासून अडवायचं आहे. नागराज म्हणतो. माझ्याकडे काही रिमोट आहे का? रिमोट दाबलं की त्यांना अडवायचं? प्रिया म्हणते. हो, तुमच्या हातात रिमोट आहे आणि त्या रिमोट कंट्रोलचं नाव आहे प्रतिमा. आपल्याला प्रतिमाचा वापर करायचा आहे. नागराजला कळत नाही. प्रिया म्हणते. सायलीला कुठेही जाण्यापासून एकच गोष्ट अडवू शकते, प्रतिमाचं आजारपण. प्रतिमाला काही केलं तर सायली पळत तिच्याकडे जाणार आणि अर्जुन सायलीच्या मागे जाणार. त्यामुळे त्या अर्ध्या मेंदूच्या बाईला काय करता येईल ते तुम्ही बघा. असं म्हणून ती फोन ठेवते. इकडे नागराज लगेच कामाला लागतो. तो विचार करू लागतो की मला काय करता येईल जेणेकरून वहिनी घाबरेल.
आणि त्याला आयडिया सुचते. त्याच्या कामात बाधा नको म्हणून तो सुमनच्या खोलीचा दरवाजा लावून टाकतो. इकडे नागराज घराबाहेर येतो आणि कचरा गोळा करून आग लावतो. प्रतिमा त्या आगीकडे बघते आणि तिला शॉक बसतो. नागराज सारखं मोठमोठ्याने बोलत असतो, त्यामुळे त्या बोलण्याचा परिणाम प्रतिमावर व्हायला लागतो. प्रतिमाला आगीची भीती वाटू लागते. ती सारखी त्या आगीकडे पाहत असते. तिला आधी झालेली घटना आठवायला लागते आणि ती आगीकडे पाहून घाबरून जाते आणि शेवटी व्हायचा तोच परिणाम होतो आणि ती तिची शुद्ध हरपते. नागराज तिला सावरण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो नाटक करत असतो. प्रतिमाचा आवाज ऐकून रविराज बाहेर येतो. रविराज तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. रविराज म्हणतो, नागराज, हे काय केलं आहेस तू? नागराज म्हणतो, मी पालापाचोळा जाळत होतो. वहिनी अचानक आली, त्यामुळे काय करावं मला काहीच कळालं नाही. काय झालं पहा. रविराज प्रतिमाला सावरतो, परंतु प्रतिमा बेशुद्ध पडते. इकडे रविराज प्रतिमाला घरात घेऊन येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. नागराज म्हणतो, दादा, खरं तर माझं चुकलं. मला वाटलं वहिनी झोपली असेल म्हणून मी आत्ता कचरा जाळला. रविराज म्हणतो, ठीक आहे, जाऊ दे. इकडे सुमन जोरात दार ठोठावून म्हणते, कोणी आहे का? दरवाजा उघडत नाही. रविराज म्हणतो, प्रतिमा, तू आपल्याच खोलीत आहेस. प्रतिमा सायलीचे नाव घेत असते. सुमन म्हणते, आपण सायलीला बोलावून घ्यायला हवं, परंतु एवढ्या रात्री फोन कसा करणार? नागराज म्हणतो, त्याला काय होतं? एवढी पण रात्र झालेली नाही, ते लगेच येतील. रविराज म्हणतो, मी अर्जुनला फोन करतो आणि त्यांना बोलावून घेतो. इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो. रविराज त्याला म्हणतो, प्रतिमाची तब्येत बिघडली आहे आणि ती सारखं सायलीचे नाव घेत आहे. तू सायलीला घेऊन इथे येशील का लगेच? अर्जुन म्हणतो, सायली माझ्यासोबतच आहे, मी तिला घेऊन लगेच निघतो. अर्जुन सायलीला म्हणतो, आपण लगेच तिकडे जाऊ. सायली प्रतिमाच्या तब्येतीची प्रार्थना करते आणि या भागाचा इथेच शेवट होतो. पुढील कथानकामध्ये काय ट्विस्ट येईल हे आपण पाहूया नंतरच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.